कुळगाव बदलापूर नगर परिषद येथे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नामनिर्देशित सदस्य नियुक्तीकरिता सर्वसाधारण सभा दिनांक 4/2/2026 रोजी नियोजित आहे। त्या अनुषंगाने श्री प्रवीण रामचंद्र राऊत यांचेकडून प्राप्त अर्ज व दस्तावेज यांची छाननी केली असता स्वीकृत व नामनिर्देशित सदस्यत्वासाठी अर्हता धारण करीत आहेत असे दिसून येते। उमेदवाराचे नाव श्री प्रवीण रामचंद्र राऊत, कुळगाव बदलापूर, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आघाडी। तरी आपले पुढील आवश्यक कार्यवाही करता अर्ज व मूळ दस्तावेज सोबत सादर केलेले आहेत। तर आजच्या या स्वीकृत सदस्याच्या नियुक्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांकडून आलेले पत्र, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आघाडी या गटाची नोंदणी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांचे पत्र क्रमांक संख्यावर 14/2026 दिनांक 2/1/2026 अन्वये झाली आहे। या आघाडीच्या वतीने गटनेता म्हणून सदस्य नियुक्त नामनिर्देशित सदस्य नियुक्त म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी शिफारस करीत आहे श्री प्रवीण रामचंद्र राऊत यांची। श्री प्रवीण रामचंद्र राऊत यांना सभागृहात घेऊन येणे, त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली असे जाहीर करा। अभिनंदन पर कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना मी विनंती करतो, माननीय नवनिर्वाचित नामनिर्देशित सदस्य सन्माननीय नगराध्यक्ष महोदया, सन्माननीय उपनगराध्यक्ष महोदया, सन्माननीय मुख्याधिकारी, सर्व सन्माननीय सभापती, सर्व सन्माननीय नगरसेवक, उपस्थित पत्रकार बंधू, नागरिक, प्रवीण भाऊ रामचंद्र राऊत यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून कुळगाव बदलापूर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीतर्फे नियुक्ती झाली आहे। सर्वप्रथम मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो। खरं पाहता 20 ते 25 वर्ष ते समाजसेवक सक्रिय आहेत। बहुजन युवा नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण शहरात नव्हे, ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर ओळख आहे। अतिशय भव्य असा भीम महोत्सव असो आणि अनेक सामाजिक कार्यक्रम त्यांनी यापूर्वी देखील राबवलेले आहेत। त्यांनी यापूर्वी देखील 25 वर्ष राऊत परिवाराने या नगरपालिकेमध्ये नेतृत्व केलेलं आहे। परंतु प्रवीण भाऊ राऊत यांना नगर परिषदेमध्ये त्यांच्यासारख्या बहुजन युवा नेतृत्वाला संधी मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीने निर्णय घेतला आणि प्रवीण भाऊंना या सभागृहामध्ये एक नामनिर्देशित सदस्य म्हणून की त्यांचा जो काही अनुभव आहे, त्यांनी केलेलं जे काही सामाजिक काम आहे त्या कामाची कुठतरी दखल ही भारतीय जनता पार्टीतर्फे घेण्यात आलेली आहे आणि प्रवीण भाऊ राऊत यांना या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य म्हणून आम्ही या ठिकाणी
त्यांचं पत्र देखील दिलं आणि त्यांची नियुक्ती देखील झाली. खरं पाहता प्रवीणजी, आपण या आधीच सभागृहात यायला पाहिजे होतं, परंतु ते शक्य झालं नाही. पण आमचे सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेब असो, आमचे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, सर्वांनीच आपल्या कार्याची दखल घेतली. आमचे नेते राजेंद्र घोरपडे साहेब असो, आमच्या सन्माननीय नगराध्यक्ष दामले साहेब, सगळ्यांनीच. आणि आपल्यासारखा या शहरातला नेता, बहुजन वर्गाचा नेता, की ज्यांनी खूप चांगलं काम या शहरासाठी केलं, त्याच्या अनुभवाचा फायदा या आमच्या शहराला होणार आहे. निश्चितच त्याची दखल फक्त भारतीय जनता पार्टीने घेतली आणि भारतीय जनता पार्टीने तुम्हाला या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केली. परत एकदा तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण याच्या पुढे जी काही आपल्याला संधी मिळेल, निश्चित याच्या आपण यापूर्वी देखील अनेक सामाजिक काम केलंय, यापुढे देखील आपण या संधीचं सोनं करून आपल्या कार्याची छाप या बदलापूर शहरात उमटवाल, यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. राऊत साहेब या आपला सत्कार स्वीकार. माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना विनंती करतो, नवनिर्वाचित नामनिर्देशित सदस्य श्री प्रवीण राऊत यांचा सत्कार करावा. नगर परिषदेच्या वतीने मी माननीय उपमुख्याधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण राऊत यांचा सत्कार करावा. बसून घ्या पाच. आजची सर्वसाधारण सभा ही रिक्त झालेल्या पदावर नामनिर्देशित सदस्याची नियुक्ती करण्याबाबत योजली होती. मी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक प्रवीण राऊत यांचे मी अभिनंदन करते. तसेच आपले अधिकारी आणि नगराध्यक्ष रुचिरताई घोरपडे तसेच आज उपस्थित राहिलेल्या सर्व पक्षीय सदस्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. वंदे मातरम. आजची सभा संपन्न झाली असं मी जाहीर करते. वंदे मातरमसाठी सर्व सदस्यांनी पत्रकाबद्दल बोला आणि त्यानंतर मग सत्कार होईल प्रवीण राऊत यांचा. प्रॉपर विषय.
हा हे साईड द्या मॅडम. साईड द्या, साईड द्या. एक जण आहेत मध्ये सरकार. सभागृहाच्या बाहेर एक मिनिट काही झालं. बेंच आणण्यासाठी 6 वाढवण्यासाठी बोला जरा. नेमके हात कुठले हात कोणते नेमके जय महाराष्ट्र.